त्याच्यातून कळाले की आपण जाड का झालो, आपले वजन का वाढले, आपल्याला जे वेगळे वेगळे आजार जडले ते का जडले. आणि इथे आल्यावर मुळावर काम केलं आणि रिटायर व्हायच्या अगोदर पहिले सगळ्या आजारांना बाय बाय टाटा केलं, त्यांना रिटायर केलं आणि मग मी रिटायर झाले. हा आनंद, हे सगळ्यात मोठं गिफ्ट मला परमेश्वराने शतायुषच्या स्वरूपात दिलेलं आहे. माझे वजन तर वाढलेच होते, पण माझी हाडं पण ठिसूळ झाली होती. मला ना चालायलाच यायचं नाही. कधी-कधी माझा पाय एकदमच अवघडून जायचा, स्टिफच व्हायचा आणि मी डॉक्टरांकडे जायची, गोळी घ्यायची. डॉक्टर मला अक्षरशः स्टिरॉइड देत होते. मी ते स्टिरॉइड घ्यायची. 5व्या दिवशी आपला पाय बऱ्यापैकी चालायचा. परत माझ्या नोकरीची गाडी चालू असायची आणि असं करत-करत एक दिवस असा आला, की मला डॉक्टरांनी सांगितलं, की तुम्हाला नी रिप्लेसमेंट करायला पाहिजे. आता नी रिप्लेसमेंट करायला पाहिजे म्हणजे आपण तर तयार झालो. का? माझे पैसे कोण देणार होतं? शासन देणार होतं. म्हणजे आपल्याला कुठे फुकटमध्येच आपला गुडघा दुरुस्त करून घ्यायचा आहे. घरचे पण तयार झाले. का? तर माझी नेहमी कुरकुर चालू झाली होती. माझा स्वभाव खूप खराब झाला होता. पाय दुखायचा, वजन वाढलेलं होतं, कामाचा उत्साह नाही, दिवसभर थकून यायचं, संध्याकाळी कोणी काही मागितलं तरी कंटाळा यायचा. नंतर तर असं झालं, की आम्ही 2च व्यक्ती घरामध्ये उरलो होतो. मुलगा नोकरीनिमित्त गेला, लेकीचं लग्न झालेलं होतं आणि तरी सुद्धा 2 माणसांचा स्वयंपाक करायला मला कंटाळा. मला काही सगळ्या कामाला तर बाई, एवढं सगळं असून म्हणजे असं होत गेलं. मग शेवट मिस्टरांनी पण सांगितलं, "चल बाई, तू तुझा गुडघा बदलून आणूया, म्हणजे तुझी कटकट तरी मिटेल." बघा, त्यांचं असं झालं होतं आणि मग आम्ही ठरवलं, की चला आपण आता नी रिप्लेसमेंट करायचंच. पण मीनवाईल मी गाडीवरनं पडले आणि मला लिगामेंट इंजुरी झाली. म्हणजे परत माझा महिनाभर पाय प्लॅस्टरमध्ये आला आणि त्यावेळेला आणि काही डॉक्टरांसाठी आम्ही म्हणजे त्यांचा ओपिनियन घ्यायला फिरायला लागलो. कारण आम्ही दोघंही पॅरामेडिकल, त्याच्यामुळे माझे मिस्टरनी फार्मा इंडस्ट्रीमध्ये काम केलेलं आहे. अजूनही करत आहे ते. त्यांचं वय वर्ष 62 आहे. पण आम्हाला म्हणजे असं होतं, की अजून काही मिळतंय का? तर कोल्हापूरचे मला एक डॉक्टर इतके चांगले भेटले, की त्यांनी मला ठामपणे सांगितलं, की "सुषमा, तुझी हाडं पूर्णपणे ठिसूळ झालेली आहे. एखाद्या मोडकळीस आलेल्या भिंतीवर जर का आपण मोळा मारला आणि त्याच्यावर जर का एखादं वजन अडकवलं, तर काय होणार आहे तू मला सांग? ती भिंत ढासळणार आहे. तो मोळा तिथे राहणार नाही. तुझं वजन एवढं आहे, की तुला नी रिप्लेसमेंट करून सुद्धा तुला तुझं वजन कमी करावेच लागणार आहे." आणि मी वजन कमी करायचा म्हणजे त्यांनी मला मंत्र एकच दिला. खाणं-पिणं काही सांगितलं नाही. मला म्हटले, की "एक तर स्विमिंग कर, नाहीतर सायकलिंग कर." घरामध्ये लगेच 10,000 ची सायकल आणून टाकली. आपल्याकडे पैसे होते तेव्हा. 10,000 ची सायकल आणून टाकली. आपण सायकलिंग केली. 2 दिवसामध्ये कळालं, की आपल्याला खूप दम लागतोय. आपण हे करूच शकत नाही. बंद केलं. 42व्या वयी स्विमिंग शिकले होते. 55च्या वयाला परत स्विमिंगला जायला चालू केलं. स्विमिंग करून जेव्हा घरी परत यायला लागले, म्हणजे सकाळी उठायचं, स्वयंपाक वगैरे आवरायचा, ऑफिसला जायचं, इथून 25 किलोमीटर जायचं, 25 किलोमीटर यायचं आणि परत संध्याकाळी स्विमिंग करायचं. स्विमिंग करून घरी आले की झोपायचं. मी थकले. कारण काही होतच नव्हतं. मसल्स लॉस व्हायला लागला आणि असं करत-करत मुलं म्हटले, की "आई, तुला खाणं कमी पडतंय. तुला प्रोटीनची गरज आहे." आता काय करायचं? प्रोटीन म्हणून काय खायचं? मी तर अंडी वगैरे खात नाही. मला प्रोटीनचा सोर्स म्हणजे दूध आणि अंडी एवढंच मला माहीत होतं. पनीर खाऊ शकतोय हे मला माहीत होतं. पण आपण दूध खात नाही का? तर मला 2000 सालापासून किडनी स्टोनचा त्रास होता. त्याच्यामुळे मी दूध खात नव्हते. बरेचसे पदार्थ आपल्याला किडनी स्टोन होत आहे म्हणून खायचेच नाही, असं म्हणजे ठरलेलं होतं माझं. म्हणजे खूप काही गोष्टींचं रिस्ट्रिक्शन पण होतं आणि मग आता काय करायचं? आणि त्याच मीनवाईल माझी बदली झाली होती नरसोबाच्या वाडीला दत्त महाराजांच्या श्री क्षेत्रामध्ये झाली होती आणि तिथे मला डॉक्टर यमाटे सर भेटले आणि त्यांनी मला ही लिंक दिली आणि मी बघितलं आणि ह्याच्यामधून मी काही विचार केला नाही. मला एकच कळालं, मला काहीतरी पाहिजे आणि जे मला इथून मिळणार आहे. फक्त आढेवेढे घेतले ते, की मला ते तुमचं सकाळी लवकर उठायला जमणारच नाही. मी 7 वाजताच उठते. माझ्या शरीरात ताकद नव्हती ना. ते मला म्हटले, "मॅडम, तुम्हाला केव्हा उठायचं तेव्हा उठा. माझा फोन आला तेव्हा तर उठाल की नाही?
उठेल की म्हटलं सर म्हटलं. म्हणजे सरांनी हळू-हळू, हळू-हळू माझ्यामध्ये बदल करायला चालू केले. सगळ्यात पहिलं लगेच सुरुवात केली त्या सकस संतुलित आहाराने आणि सकस संतुलित आहाराची कमाल अशी झाली, की मी संध्याकाळी स्विमिंग करून येऊन झोपायची बंद झाली. सकाळी मी हळू उठायला लागली. तसं त्यांनी मला वर्कआउटवर घेतलं. माझा गुडघा दुखत होता तरी सरांनी मला वर्कआउटवर घेतलं आणि मी सकाळी वर्कआउट, दिवसभर ऑफिस, संध्याकाळी स्विमिंग असं मी करायला लागले आणि माझं 3 महिन्यामध्ये 17 किलो वजन कमी झालं. माझ्या शरीराची गेलेली ताकद सगळी परत आली. माझ्या डॉक्टरांना जेव्हा मी माझं सकस संतुलित आहार दाखवला, त्यांनी माझ्यामधली जी प्रगती बघितली, त्यांनी मला सांगितलं, की "सुषमा, वेल डन. तू ह्या वयाला पण खूप छान केलेलं आहे. तू तुझं वजन कमी केलेलं आहे." मी माझं वजन 67 किलोवरनं 52 किलोवर आलं. माझे गुडघे पळायला लागले, चालायला लागले. मी सर्वांच्या सोबत खूप छान फुगडी पण खेळते, नाचते पण. स्टेजवर ना मला थिरकायला खूप आवडतं आणि हे इतकं मला मस्त वाटतं ना, की आणि हे जर सगळं बघायचं असेल ना, तर रविवारी 15 तारखेला कोल्हापूरच्या इव्हेंटला सगळ्यांनी आवर्जून यायचं आहे. तिथे आमच्या शतायुषी परिवारामध्ये माझ्यापेक्षा पण वयस्कर लोकं, माझ्यापेक्षा पण लहान लोकं ज्यांना जे आपल्यामध्ये आपल्या लाईफस्टाईलमध्ये चेंज केला, आपल्या आजारांवर मात केलेला आहे, त्यांचा अनुभव तुम्हाला नक्की ऐकायला मिळेल. माझ्यामध्ये झालेले बदल म्हणजे मी सकाळी लवकर उठायला लागले. मी योगा करते आता सध्या म्हणजे मला योगा, वर्कआउट काहीही करणं माझ्यासाठी अवघड नाही राहिलं. मी हा आरोग्याचा रेडिओ हे माझं व्यसन आहे. माझ्या घरच्यांनी आता ते मान्य केलेलं आहे. माझा किडनी स्टोनचा त्रास कुठे पळून गेला मला कळालं नाही. माझी बीपीची गोळी कधी बंद झाली मला कळाली नाही. माझा टेनिस एल्बो होता. माझा हात वर जात नव्हता, लॉक होत होता. तो आता इझिली लॉक होतोय. माझी चिड गेली. मला 1-2 महिने झाले माझ्या घरात कामवालीनं दांडी मारली आहे आणि तुम्हाला सांगते, की कधी मी ओटा म्हणजे स्वच्छ करत नव्हती किचन कट्टा. का तर असा हात केला, की माझा हात दुखायचा. मी झाडलोट कधी करत नव्हती. आता मी माझं घर सगळं मी स्वतः आवरते. कामवाली नाही याचं मला दुःख नाही. मी म्हणते जेव्हा मिळेल तेव्हा मिळेल. कामवाली लावायचं कारण म्हणजे एवढंच, की तो 1 तास अजूनही मी माझ्यासाठी आणि समाजासाठी उपयोगात आणू शकणार आहे. आणि मी रिटायर झाल्यानंतर जेव्हा मी सकाळी बाहेर पडते आणि संध्याकाळी घरात येते ना, माझ्या मुलांनी मला एकच प्रश्न विचारला, "मम्मी पेन्शन आहे तुला. का पळतेस तू?" तर मी माझ्या मुलांना एकच सांगितलं, की ही माझी सेकंड इनिंग आहे. मला ह्याच्यामध्ये काहीतरी आवडतंय. समाजाला मी काहीतरी देऊ शकते. जे मला यमाटे सरांनी दिलेलं आहे, या शतायुषी परिवाराने दिलेलं आहे. इथले सर्व मार्गदर्शक, सर्व कोच ज्यांनी मला आरोग्याची जाणीव करून दिलेली आहे, तर ही जाणीव मला समाजाला करून द्यायची आहे. कारण आता जे जीवनशैली निगडीत वेगळे-वेगळे आजार समाजामध्ये पसरायला लागले. आपले माननीय नरेंद्र मोदी सुद्धा ह्याच्याविषयी चिंतित असतात. स्वतःच्या भाषणामध्ये ह्याच्यावर ते बोलत असतात. माझ्यासारखे कित्येक लोक आहे, की ज्यांना माहीत आहे जे लोकं आरोग्यात काम करतात, ज्यांनी खूप पुस्तकं वाचतात, ज्यांना आहाराचं ज्ञान आहे, पण ते स्वतःच्या आयुष्यामध्ये ह्याचा हे करू शकत नाही. म्हणजे हे करायला पाहिजे, पण त्याच्यासाठी जो उत्तम कोच, उत्तम मार्गदर्शक पाहिजे, तो शतायुषी परिवारामध्ये आहे आणि त्याच्यामुळेच ह्या ज्ञानाचा प्रसार करायसाठी मी हे काम करत आहे. हे माझ्या घरच्यांनी आता मान्य केलेलं आहे. माझे मिस्टर जेव्हा मी संध्याकाळी उशिरा येते ना, एरवी पाण्याचा ग्लास अजूनही त्यांनी उचलत नाही आणि ते माझ्यासाठी शेक करून ठेवतात. सकस संतुलित आहाराचा ग्लास माझ्या हातात संध्याकाळी देतात ना, तेव्हा मला असं वाटतं, की ते जरी ॲक्टिव्हली याच्यामध्ये इन्व्हॉल्व नाही, पण ते ह्या आरोग्याचा रेडिओ कळत-नकळत जेव्हा ताई म्हणतात, "टाळ्या वाजवा, तुमच्या घरची लोकं पण ऐकायला लागलेली आहे." तर माझे मिस्टरांवर नक्की हे संस्कार सकस आपल्या सकस संतुलित आहाराने तर केलेलेच आहे, पण आपल्या शतायुषी परिवाराने पण केलेले आहे. आणि माझ्यामध्ये एक खूप छान बदल झालेला आहे, की मी माझ्या भावना त्यांना मी शब्दाचे स्वरूप देते. ताई एक कविता म्हणून दाखवू?
द्या, दाखवा आता, तुमचंच झालंय आता. घ्या ज्ञानदाताई हात खाली तुमचा आणि तारामती भोरेंचा. कारण काय आहे आता, आपण कविता ऐकणार आहे आता. घेते ज्ञानदाताई, थांबा, तुमचा एक घेते. ओके, एक्सपिरियन्स. येस. हा, बोला. ताई तू, मायेचा आपुलकीचा आवाज, वयाच्या साठीला मिळणारी ही हाक, मन प्रसन्न मन तरुण. आरशात बघते मीच माझी फिरून, दिवसभर स्वतःला ठेवते गुंतवून. साठीला पण शरीर आहे अजून तरुण, मन व शरीर दोघे आहे एक रूप अजून. मन व शरीर दोघे आहे एक रूप अजून. मन थकत नाही, शरीर थकत नाही म्हणून. ही किमया कशी झाली घ्या तुम्ही जाणून. माझे रोम रोम अजून थिरकत आहे, कारण त्यांना काय पाहिजे देत आहे. योग्य व्यायाम सोबत पूर्ण सकस संतुलित आहाराची जोड. मनाला पाहिजे सुविचार सुसंगत, मोडेल त्याची थकले मीची खोड. सकाळी सुरुवात एक ऊर्जा, मनाला प्रोत्साहन देणारे शिवानी दीदीचे विचार, सोबत योगाभ्यास. एक तास आरोग्याचा रेडिओ, त्याच्यासोबत करते स्वयंपाक. ओंकार साधना, गुंजतो तो ओंकाराचा आवाज. त्यानंतर गुंजे भक्ती संगीताचा आवाज. मनाला प्रसन्नता, शक्ती, आत्मविश्वास देणारे. कुठल्याही वयाला, शरीरात आजारात करू शकतो बदल हा अनुभवांचा प्रवास. त्यानंतर वक्ते देतात मन व शरीराला योग्य वळण देणारे ज्ञान. शतायशी परिवाराची आहे ही कमाल. आज मी साडी, ड्रेस, पॅन्ट, शर्ट सर्व काही वापरू शकते. पूर्वी जे घालायची ते फक्त अंग झाकायचे पोते होते. आरशात बघत नव्हते, फक्त आवरत होते. आता ठरवून स्वतःला आरशात तयार होताना बघते. चेहऱ्यावर एक हास्य येते. मला मावशी, आजी, काकी न म्हणता अग ताई तू अशी हाक येते. मन प्रसन्न मन तरुण बनते. थँक्यू शतायशी परिवार, थँक्यू माझे कोच, थँक्यू. चलो, जोरदार क्लॅपिंग करू आपण सुषमाताईंचा.